हॅलो नमस्कार, मी विद्या, तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आम्ही हैदराबादला फिरायला जाताना सिकंदराबादला स्टे केलं होतं हॉटेल बसेरामध्ये। अच्छा सर्व्हिस छान हॉटेल होती आणि त्यांची सर्व्हिस पण छान होती। सगळं काही आम्हाला म्हणजे व्यवस्थित त्यांनी जिथल्या तिथं ठेवलं होतं। पाणी, चहा, ज्या काही वस्तू असतात हॉटेलमध्ये त्या सगळ्या व्यवस्थित मॅनेज केल्या होत्या। तर त्यांच्याचकडून आपण ऐकूया। घूमने के लिए बहुत अच्छी जगह है, आइए विजिट करिए। और हम सब खुश है आपका यहाँ अच्छा इंतजाम है। अशी छान खरंच खूप प्रशस्त अशी हॉटेल होती ही हॉटेल बसेरा सिकंदराबादला। हैदराबादला जाताना स्टेशन आमचं सिकंदराबाद होतं आणि तिथून आम्ही ते हॉटेल बुक केली होती। खरंच खूप छान, आम्ही अगदी 14 लोक होतो, पण असं वाटलं नाही की नाही का की ते हॉटेलमध्ये हे कमी का ते कमी, सगळं काही गोष्टी जागच्या जागी वेळेवर स्वच्छ नीटनेटका आणि त्या लोकांचा जो बिहेवियर होतं ते पण व्यवस्थित होतं। त्यांच्या वेटर्स लोकांचं म्हणा, मॅनेजरचं म्हणा, खूप कॉपरेटिव्ह होती ती लोक। आणि त्या हॉटेल पासून चारमिनार पण जवळ आहे, स्टेशन जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे। आणि वॉकिंग डिस्टन्स स्टेशन असलं तरीही काही हॉटेलमध्ये डिस्टर्ब नाहीये। तर आपल्याला नवीन व्यक्तीला जर म्हणजे तिथं जायचं असेल तर ते खरंच खूप छान आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही खूप एन्जॉय केलं। तर फोटो वगैरे काढले, असं छान, असं वाटत नव्हतं नवीन ठिकाणी आलोय किंवा आपण आउट ऑफ स्टेट मध्ये आहोत, असं काही नाही। छान आहे, तुम्हाला जायचं असेल तर सिकंदराबादला हॉटेल बसेरा मधून म्हणून आहे। तर त्यांच्या रूम पण प्रशस्त आहेत, सर्व्हिस सगळं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छान आहे, नक्की तुम्ही ट्राय करू शकता। तर अशा पद्धतीने आता आम्ही बाहेर निघालो आहे, म्हणजे फिरण्यासाठी, ज्याच्यासाठी आपण खरं आलो होतो त्याच्यासाठी। तर आमची गाडी खाली आलेली आहे आणि त्यानुसार आता आम्ही तयारी करून निघतोय। कशी दिसते मी? छान दिसते, मस्त मस्त। चलो बाय, चलो चलो। झाला का उशीर? झाला आजचा गेटअप आपला दिव्या, कावेरी, ये हमारी हीरोइन, ते बच्चे हे बघित। मी अशा पद्धतीने निघालोय रामोजी फिल्म सिटी साठी बघायला, की खूप सुंदर आहे ते, असं आम्ही ऐकून होतो त्यासाठी। आणि ते बघण्यासाठी आम्ही स्वतःची गाडीच करून घेतली होती, की 2 दिवस ती आमच्या सोबत राहणार होती, म्हणजे आमचा वेळ पण जाणार नव्हता बाहेर गाडी शोधत बसण्यापेक्षा। आधीच बुक केलेली होती आणि मी शेवटच्या सीटवर बसून घेतलं, कारण माझं डोकं खूपच दुखत होतं। तर त्यामुळे आपलं शांत निवांत बसले होते आणि गाडीमध्ये दंगामस्ती सगळ्यांची चालू होती, मुलं पण होते आणि गाण्यांच्या पेट्या वगैरे खेळत आम्ही रामोजीला निघालो। क्या बोलती तू? क्या मैं बोलूं? सुना अभी क्या खंडाला, अरे क्या करूं आगे मैं खंडाला। अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या करूं आगे मैं हैदराबाद। अरे घूमेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या। चालू केला। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।